सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी शिक्षण संस्थेमध्ये अल्पावधीतच खूप मोठं नाव कमावलं आणि या त्यांच्या कार्यामुळं अलीकडच्या काळामध्ये त्यांना बोर्ड मेंबर केलं असे आमचे मित्र सन्माननीय सचिनजी पाटील सर। प्रत्येक पुरुषाच्या यशामागं हा अर्धा वाटा स्त्रीचा असतो, अशा त्यांच्या सुविद्य पत्नी सन्माननीय स्वाती पाटील मॅडम, संचालिका विद्यानिकेतन संकुल येरमाळा, त्याचबरोबर विद्यानिकेतन संकुल येरमाळाचे प्रशासकीय अधिकारी सन्माननीय अनिलजी ढोके सर, इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सन्माननीय बाराते मॅडम, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व विषय शिक्षक, ज्यांना निरोप देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सर्व इयत्ता 10वीचे विद्यार्थी, स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक सक्षम पाटील, अमृता देशमुख आणि या सर्वांना निरोप देण्यासाठी शाळेतील सर्व या ठिकाणी चिमुकले उपस्थित आहेत, ते सर्व चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं। या मनोगतातून मला एक लक्षात आलं पाटील सर की मी अनेक शाळेमध्ये जातो, अनेक शाळेमध्ये निरोप समारंभाचे कार्यक्रम अटेंड करतो, परंतु मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातली पहिली शाळा बघितली की प्रत्येक विद्यार्थी बोलतोय। तुम्ही सर त्यांना इथं बोलायला उभं केलं म्हणजे त्या आयुष्यामध्ये आपल्या निश्चित उभं राहतील याची मला खात्री आहे। कारण खऱ्या अर्थानं आयुष्य उभं राहतं ते शालेय जीवनापासून उभं राहतं आणि म्हणून ही उभं राहण्याची आणि बोलण्याची जी शिदोरी त्यांना तुम्ही दिलेली आहे, ज्ञानाची जी शिदोरी तुम्ही त्यांना दिलेली आहे, या शिदोरीचा उपयोग निश्चितच हे सर्व विद्यार्थी त्यांच्या भविष्यामध्ये करतील याची मला खात्री वाटते। सूर्याचे हृदयही पागळते दिवस मावळत आल्यावर, सूर्याचं हृदयही पागळतं दिवस मावळत आल्यावर आणि कठोर मनही हळवी होतात निरोप जवळ आल्यावर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या संकुलातील सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या रीतीने शिकवलेलं आहे। परीक्षेला कसं सामोरं जायचं हे तुम्हाला गेलं वर्षभर त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं परीक्षेच्या संदर्भात मी तुमच्याशी काही बोलणार नाही, त्यासाठी तुमचे सर्व शिक्षक शिक्षिका सक्षम आहेत। मी तुमच्याशी हितगुज करणार आहे ते म्हणजे प्रत्येकाने सांगितले की आता आम्ही शाळा सोडून जात आहोत। शाळा सोडून जात असताना शाळा सोडून गेल्यानंतर तुमचा भविष्यकाळ कशा प्रकारचा असेल। विद्यार्थी मित्रांनो, दुःख व्यक्त करण्याची काही गरज नाहीये, तुम्ही सगळे निश्चित पास होणार, कारण गेल्या वर्षीचा 100% निकाल आहे, म्हणजे या वर्षी सुद्धा 100% निकाल निश्चित लागेल। यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। चांगला अभ्यास करा, 100% निकाल लावा। मी 10वी नंतरच्या पुढच्या आयुष्यावरती तुमच्याशी हितगुज करणार आहे। इंग्रजीच्या सरांनी सांगितलं की गोल तुमच्या जीवनामधले ध्येय, तुमच्या जीवनामधलं तुम्ही ध्येय निश्चित करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे। केंद्र सरकार
विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या गावाला जायचंय हे समजल्याशिवाय आपल्याला गाडी शोधता येत नाही. आपण ज्यावेळी एखाद्या बस स्टँडवरती जातो, पटकन आली गाडी ती बसत नाही. पहिल्यांदा आपल्याला ठरवावं लागते की मला कुठं जायचं आहे आणि ते गाव माझं इथून कुठे आहे, कोणत्या दिशेला आहे आणि त्या गावाला जाणारी कोणती गाडी आहे हे अगोदर शोधावं लागतं. त्या गाडीत बसावं लागतं. त्यावेळी आपण त्या गावापर्यंत पोहोचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनाचं सुद्धा तसंच आहे. काय आपल्याला करायचं आहे, माझ्या जीवनामध्ये माझं ध्येय काय आहे हे जोपर्यंत तुम्ही निश्चित करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तुमचा पुढचा प्रवास करता येणार नाही. अवघड काहीच नसतं. कारण असं म्हणतात, फुलांच्या पायगडीवरून चालत असताना अनेक काटे पायाला बोचत असतात. फुलांच्या पायगडीवरून चालत असताना अनेक काटे पायाला बोचत असतात, कारण काट्यांना फक्त बोचणंच माहीत असतं. पण आपण आपले पाय एवढे घट्ट करावे, एवढे घट्ट करावे की एक दिवस काटेच म्हणतील, हम झुकते हैं तुम चले जाओ. संकटाला कधीच घाबरू नका, परिस्थितीला घाबरू नका. काय व्हायचे ते ठरवा. मला कलेक्टर व्हायचंय का मला डॉक्टर व्हायचंय का मला सीए व्हायचंय का याच्यापेक्षा आणखीन काही व्हायचंय हे ठरवा. खरं म्हणजे इयत्ता 10वीच्या मुलांना जर विचारलं ना तुला काय व्हायचंय, मुलं सांगायला लाजतात. मनामध्ये खूप असतं परंतु सांगायला लाजतात. का होतं का नाही? एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जर आपण एखादी गोष्ट ठरवली तर निश्चित आपण त्या दिशेनं जर वाटचाल केली तर आपण यशस्वी होऊ शकतो. परिस्थिती बिघडवणारी आपणच असतो आणि परिस्थिती घडवणारी सुद्धा आपणच असतो. म्हणून त्या यशाचे आणि अपयशाचे कारण या ठिकाणी आपण होत असतो. म्हणून कसल्याही प्रकारची चिंता मनामध्ये न बाळगता आपलं ध्येय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि अनेक मुलं म्हणतात परिस्थिती नाही. मला जाणीव आहे, विद्यानिकेतन संकुल हे ग्रामीण भागावरती अवलंबून आहे. ग्रामीण भागामध्ये आहे, इथं काही शहर जवळ नाहीये. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून मुलं या ठिकाणी शिकायला आलेली आहे. आणि म्हणून बरीचशी मुलं परिस्थितीचं नाव पुरं करतात. माझी परिस्थिती नाहीये, माझ्या वडिलांची गरिबी आहे, माझ्याकडे पैसे नाहीये. परंतु परिस्थिती कधीही शिक्षणाच्या आड येत नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यासारखे ज्यावेळी इयत्ता 10वी मध्ये विद्यार्थी होते आणि विद्यार्थी असताना इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इयत्ता 10वीची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची प्रकृती साथ देत नसल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना म्हणजे रामजी आंबेडकरांना परीक्षेसाठी बरोबर जावं लागलं. गावापासून परीक्षा केंद्रापर्यंत जाणे येण्याची सोय नव्हती. म्हणून तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामजी आंबेडकर जाऊन राहिले. तिथे एक खोली घेतली, त्या खोलीवरती ते राहू लागले. परीक्षेला दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रामजी आंबेडकर सोडायला जात होते. पहिल्याच पेपरला सोडायला गेले. पेपरला या बाबासाहेबांना सोडलं आणि घरी आले. पेपर संपला, बाबासाहेब घरी आले. घरी आले तोपर्यंत रामजींनी स्वयंपाक त्यांच्यासाठी करून ठेवला होता. आणि मग कसा गेला पेपर? खूप चांगला गेला. घ्या जेवून आणि बसा अभ्यासाला. तसे बाबासाहेब म्हणायचे, बाबा तुम्ही जेवा. नाही नाही, तुम्ही अगोदर जेवून घ्या, नंतर मी जेवण करतो. तसं मग बाबासाहेबांनी जेवायला बसायचं. बाबासाहेबांचं जेवण पाहायचं आणि बाबासाहेबांनी आपला अभ्यासाला बसायचं. दुसऱ्या दिवस आला, दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला सोडलं. पुन्हा रामजी घरी आले, स्वयंपाक तयार करून ठेवला. बाबासाहेब आले, कसा गेला पेपर? खूप छान गेला, घ्या जेवण करून. तुम्ही चला. नाही, तुमचं होऊ द्या, मी तुमचं झालं की जेवण करतो. 2-3 पेपर संपले. शेवटचा पेपर आला आणि मग शेवटचा पेपर देऊन आल्यानंतर बाबासाहेब पुन्हा म्हणाले, बाबा तुम्ही जेवायला बसा की. नाही, तुम्ही घ्या जेवण, मी तुमचं झाल्यावर बसतो. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, अहो बाबा, दररोज तुम्ही असंच म्हणताय,
ज्यावेळी माझं जेवण होतं त्यावेळी टोपल्यामध्ये काहीच नसतं आणि तुम्ही काय बरं खाता. त्यावेळी रामजींनी खूप सुंदर उत्तर दिलं, बाबासाहेब तुम्ही एवढं शिका, एवढं शिका, एवढं शिका, एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा. तुम्ही मोठं झालेलं बघून माझी भूक शमणार आहे, बाकीनं माझी भूक कधीही शमणार नाही. ही तळमळ रामजी आंबेडकर होती. ती विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्या आई वडिलांची सुद्धा तीच तळमळ आहे. तुम्ही खूप मोठं व्हावं म्हणून तुमच्यासाठी ते दिवसभर रात्रभर काबाड कष्ट करतात आणि तुमच्यासाठी ते पैसे पुरवतात. परिस्थिती कधीच आड येत नसते. परिस्थितीला बलस्थान बनवायचं काम खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना उद्या तुम्ही शाळा सोडून जाणार. इथं पाटील सर होते, पाटील सरांचं पूर्ण घर इथं आहे, मुलं आहेत. पाटील सरांच्या अगदी जवळची तनामनापासून काम करणारी शिक्षक मंडळी पाटील सरांना भेटले म्हणून 1100 विद्यार्थ्यांचं संकुल पाटील सर या शिक्षकांच्या जोरावरती उभं करू शकले. हे सगळे तुमच्याकडं आजपर्यंत लक्ष देत होते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या तुम्ही हे संकुल सोडून जाल ना, त्यावेळी संकुल सोडून गेल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी कॉलेजला जाल, त्यावेळी तुमच्याकडे लक्ष द्यायला तिथं पाटील सर नसतील. त्यावेळी तुमचं जीवन तुमच्या हातात राहणार आहे. म्हणून तिथं गेल्यानंतर फक्त एक 4-2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. संत कबीरांनी सांगितलंय, संत कबीर म्हणतात, संगत की ज्ञानी की तो ज्ञानी बन जाए और संगत की गाढव की तो लाथा खा जाए. जर चांगल्याच्या संगतीमध्ये राहिलो आपण तर निश्चित ज्ञानी बनू, पण गाढवासारख्या मुलांच्या संगतीत राहिलो तर त्यांच्याकडून लाताशिवाय आपल्याला दुसरं काही मिळणार नाही. सावध राहा. एक पावसाच्या पाण्याचं तुम्हाला उदाहरण देतो. पावसाचं पाणी एकाच ढगातून पडणार असतं. पाण्याचा त्याच ढगातून पडणारा एक थेंब एखाद्या नालीमध्ये पडतो, त्यावेळी त्याची किंमत 0 झालेली असते. त्याच ढगातला दुसरा एखादा थेंब ज्यावेळी एखाद्या तलावामध्ये पडतो, त्यावेळी त्या तलावामध्ये पडलेला थेंब कुणाची तरी तहान भागवत असतो. त्याच ढगातून तिसरा पडणारा थेंब ज्यावेळी एखाद्या शिंपल्यामध्ये पडतो, त्यावेळी त्या शिंपल्यातून मोती तयार होतो. आपण काय व्हायचं हे आपण ठरवायचं आहे. नालीमध्ये पडायचं, तलावामध्ये पडायचं, का एखाद्या शिंपल्यामध्ये जायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून संगत चांगल्याची करा, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा, अभ्यास भरपूर करा, भरपूर अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा. आणि अभ्यासातून आत्मविश्वास निर्माण होतो. किती आत्मविश्वास असला पाहिजे. स्वामी विवेकानंद सांगतात, आत्मविश्वास काय हे स्वामी विवेकानंद आम्हाला शिकवतात. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असतो, खालीलपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवा आणि दिले जातात 5. स्वामी विवेकानंदाकडून आत्मविश्वास शिकावा. स्वामी विवेकानंद ज्यावेळी तुमच्यासारखं शिक्षण घेत होते, त्यावेळी स्वामी विवेकानंद पेपर सोडवायचे आणि पेपर सोडल्यानंतर 5 पैकी 5 प्रश्न सोडवायचे आणि खाली लिहायचे टिक, यापैकी कोणतेही 3 तपासा. एवढा आत्मविश्वास आपल्याकडे असला पाहिजे. आणि हा आत्मविश्वास हा फक्त या संकुलासारख्या शाळेमधून निर्माण केला जातो. आणि खरोखरच विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात येत होतं की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आणि पाटील सरांनी बसल्या बसल्या सांगितलं की 2-3 विद्यार्थ्यांनी ते नाव घेतली. हे 100% गुण मिळवणारे विद्यार्थी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 100% गुण मिळणारे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. एक राजा होता. त्या राजाला एका वाघाचं चित्र हवं होतं. आणि मग राजाने एक फरमान काढलं, मला एक वाघाचं चित्र हवंय, मला एक राजमुद्रा तयार करायची आहे आणि त्या राजमुद्रेवरती मला एका वाघाचं चित्र काढायचंय. आणि ते चित्र जो कोणी आपल्या नगरीमधला एखादा चित्रकार, कलागुणी माणूस काढून देईल, त्याला खूप मोठा अशा प्रकारचं बक्षीस देईल आणि त्याचबरोबर त्याला माझ्या राज दरबारामध्ये नोकरी देईन, त्याचा मान सन्मान करेल, कलागुरू म्हणून त्याची मी माझ्या राज दरबारामध्ये नेमणूक करेल. गंमत अशी झाली की हजारो चित्र आली आणि मग हजारो चित्रातलं एक चित्र निवडायचंय. आता कसं बरं निवडावं? त्याच राजाच्या नगरीमध्ये एक ज्येष्ठ कलागुरू होते.
त्या ज्येष्ठ कलागुरूंना त्या राजानं बोलवलं आणि राजानं सांगितलं की या चित्रापैकी एका दालनामध्ये सगळी चित्र लावली. सांगितलं यापैकी एक चित्र मला पाहिजे, सगळ्यात श्रेष्ठ असणारं चित्र, हुबेहूब वाघासारखं असणारं चित्र मला पाहिजे, त्याची मला राजमुद्रा बनवायची. त्या कलागुरूनं 4 दिवस त्या हॉलमध्ये स्वतःला गुंडून घेतलं. 4 दिवसानंतर बाहेर आला. राजाने विचारलं कोणतं चित्र मिळालं, कोणतं चांगलं आहे. तसा तो कलागुरू म्हणाला यातलं एकही चित्र योग्यतेचं नाही. राजाला आश्चर्य वाटलं. असं कसं काय म्हणता? नाही म्हणलं एकही चित्र योग्यतेचं नाही. दुसऱ्या दिवशी त्या कलागुरूनं एक वाघ त्या दालनामध्ये सोडला. वाघ त्या दालनामध्ये फिरला, ना वाघ कुठं गुरगुरला, ना कुठं वाघानं रागानं बघितलं नाही, ना एखाद्या वाघाला पाहून डरकाळी फोडली नाही. आणि मग राजाला म्हणाला लक्षात आलं का तुमच्या, हुबेहूब जर एखादं चित्र असतं तर वाघानं डरकाळी फोडली असती, एकही चित्र नाही. राजा म्हणाला मग काय करायचं, आता तुम्हीच एकमेव आहेत, ज्येष्ठ कलागुरू आहेत, तुम्हीच मला एक आता वाघाचं चित्र काढून द्या. तसे ते कलागुरू म्हणाले शक्य नाहीये, मी काढू शकत नाही. ते म्हणाले का? त्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे. ते म्हणजे किती वेळ लागेल? म्हणजे 3 वर्ष लागतील. अरे एक चित्र काढायला 3 वर्ष? तो म्हणाला हो 3 वर्ष मला लागतील. मग ठीक आहे. राजा म्हणाला आता पर्याय नाही, कारण तुम्ही एकमेव ज्येष्ठ आहेत, कलागुरू आहेत, 3 वर्ष लागू द्या, काढा चित्र. आणि तसं ते कलागुरू जंगलामध्ये गेले. 3 वर्षासाठी मला जंगलामध्ये जावं लागेल म्हणाले. जंगलामध्ये गेले. 6 महिने झाले आणि 6 महिने झाल्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना सांगितलं अरे तो कलागुरू कुठेही तेवढं बघून तरी या. आणि मग राजाचं सैन्य जंगलाच्या दिशेने गेलं आणि जंगलामध्ये गेलं तर हा सगळ्या वाघात बसलेला होता. आजूबाजूला सगळे वाघ होते, तो मध्ये बसलेला होता. पळत आले आणि सांगितलं अहो तो वाघात बसलाय. ठीक आहे म्हणले. पुन्हा 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर म्हणले आता जाऊन या म्हणले, आता काय करतोय जरा बघूया. ते जंगलात गेले तर आता वाघासारखा तो गुरगुरायला लागला होता. धावतच पळत आले आणि राजाला सांगितलं आता तो वाघ झालाय. अरे कलागुरू वाघ झाला? हो म्हणले वाघ झालाय. म्हणले जाऊ द्या. 3 वर्ष संपले आणि मग आता म्हणले आता जाऊन या काय करतोय. आणि जसा असेल तसा आला, कारण आता त्याला 3 वर्ष पूर्ण झाले. राजाचं सैनिक जंगलामध्ये गेलं, त्याला कसं बसं पकडलं आणि राजाच्या समोर आणून त्याला उभं केलं. आणि मग राजा म्हणाला झालं का चित्र काढून? तो म्हणाला नाही. आम्ही 3 वर्ष काय केलं? 3 वर्ष म्हणले मी वाघ झालो 3 वर्षामध्ये. अरे आम्हाला वाघाची गरज नाही, आम्हाला चित्राची गरज आहे. वाघ नकोय, आम्हाला चित्र हवंय. तो म्हणाला काही नाही, 2 मिनिटात काढून देतो म्हणला. आणा म्हणला कागद वगैरे सगळं साहित्य आलं आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यानं वाघाचं चित्र काढून दिलं. आणि मग ते एका वाघाच्या समोर ज्यावेळी धरलं त्यावेळी वाघ त्या चित्रावरती झेप मारायला लागला. त्यावेळी लक्षात आलं की खरोखर हे वाघाचं अगदी योग्यतेचं चित्र आहे. आणि मग त्याला विचारलं हे असं कसं काय झालं, 3 वर्ष का लागली? त्यावेळी त्याला सांगितलं वाघाचं चित्र काढण्यासाठी स्वतः वाघ व्हावं लागलं. अरे तुम्हाला सुद्धा जर कलेक्टर व्हायचं असेल, तुम्हाला जर कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर स्वतः कलेक्टरची पात्रता स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल. कुणालाही कलेक्टर होता येत नाही आणि त्याच्यासाठी 2-3 वर्ष खर्ची घालावी लागतील. त्याचवेळी तुम्ही कलेक्टर व्हाल. म्हणजे कलेक्टर होणं काही अवघड नाहीये, ते सोपं आहे. परंतु त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नामध्ये जर आपण कमी पडलो तर आपण मागे आलो. अपेक्षाला कधीच कमी समजू नका. येऊ द्या अपेक्षा. एडिसननं 100 प्रयोग केले आणि 100व्या प्रयोगामध्ये एडिसन यशस्वी झाला. त्यावेळी त्याला अनेकांनी विचारलं अरे 99 प्रयोगामध्ये तू यशस्वी झाला, तुला त्याचं काय वाटतं? त्यावेळी एडिसन म्हणाला 99 प्रयोगांनीच मला खऱ्या अर्थानं 100व्या प्रयोगामध्ये कसं यशस्वी व्हावं हे शिकवलं. म्हणून मला 99 प्रयोग यशस्वी झाल्याचं कधीच वाटलं नाही. आपण सुद्धा अपयशाला घाबरू नका आणि तशीच आपली वाटचाल करत राहा. निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. एखादं ध्येय ठरवलं ना, त्या ध्येयाची इतकं एकनिष्ठ राहा, इतकं एकनिष्ठ राहा की आपल्याला माहितीये लैला मजनूची गोष्ट, प्रेम कहाणी सगळ्यांना माहिती. प्रेम सगळ्यांनी केलं, पण लैला मजनूचंच प्रेम का बरं आठवणीत राहिलं? त्याचं कारण असं होतं, तो मजनू जो आहे तो रात्रंदिवस लैला लैला लैला, बसता लैला, उठता लैला, झोपीत लैला, उठला लैला, लैला 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 करायचा. गंमत अशी झाली की ज्यावेळी ईश्वरानं देवानं पाहिलं
आणि देवाला वाटलं अरे असा भक्त मला काही आजपर्यंत मिळाला नाही, हा खरं म्हणजे मला भक्त मिळायला पाहिजे होता, मी लवकर प्रसन्न झालो असतो. ह्याचं आपलं चालूच आहे. आणि मग त्याने ठरवलं ठीक आहे आपण याला भेटच देऊ. ईश्वर त्याच्या समोर साक्षात उभा राहिला आणि ईश्वरानं सांगितलं अरे काय लैला लैला काय करतोय, सारे मी तुझ्यामुळे आलोय, मी ईश्वर आहे, देव आहे. मग मला मी काय करू, अरे तुझ्यावरती मी प्रसन्न झालोय, मग मी काय करू, अरे 12 वर्ष तप करून सुद्धा मी कुणाला प्रसन्न होत नाही, मग काय होत, अरे मी प्रसन्न झालो, तुला काय मागायचं सांग, मागू. तसं ते देव म्हणाले हो माग लैला. त्याच्याकडे सुद्धा लैला आपल्या सुद्धा ध्येयाची लैला, आपल्या सुद्धा ध्येयाची लैला आणि यशाची लैला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण सुद्धा ध्येयाच्या पाठीमागचं कधी ठरवू नका. कायम ध्येयाच्या पाठीमागे राहा. आपल्याला सुद्धा त्या ध्येयाची लैला या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. मॅडमने सुद्धा सांगितलं की आई वडिलांना विसरू नका, आई वडिलांचं नाव कधीही घालवू नका, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. पुढे जात असताना 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा, एक म्हणजे जाणीव आणि दुसरी गोष्ट आदर्श. आदर्श आपल्याला माहिती आहे, अनेक व्यक्तीचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. जो एक काटेवाडीच्या बाजारामध्ये एका पोत्यावरती बसून भाजीपाला विकणारा मुलगा देशाचा 3 वेळा मुख्यमंत्री होऊ शकतो, देशाचा कृषी मंत्री होऊ शकतो. कोण रे? शरद पवार साहेब. एक पट्टेवाला पोस्टामध्ये आणि कोर्टामध्ये पट्टेवाला असतो आणि तो पट्टेवाला पुकारतो, नाव पुकारतो. तो एक पट्टेवाला असणारा मुलगा देशाचा गृहमंत्री होऊ शकतो, ते सुशील कुमारजी शिंदे साहेब. एका पेट्रोल पंपावरती काम करणारे अंबानी पेट्रोल सोडायचं काम करत होते. त्याच वेळी त्यांनी ठरवलं होतं एक दिवस मी सुद्धा एवढा मोठा होणार, एवढा मोठा होणार. आज मी पेट्रोल सोडतोय, पण एक दिवस जगातल्या कुठल्याही कंपनीच्या गाड्या असतील पण त्या सगळ्या गाड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल मात्र माझा असेल. हे देव पेट्रोल सोडत असताना 18 तास ज्यांनी अभ्यास केला, घरी लाईट मिळाली नाही तर रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की जे भारताचे घटनेचे शिल्पकार, भारतरत्न आणि ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले, त्या कोलंबिया विद्यापीठामधल्या समोर बोर्डवरती लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोलंबिया विद्यापीठामध्ये लिहिलंय. लक्षात ठेवा, परिस्थिती कधीही आड येत नसते. आणि याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्हाला आदर्श बघण्यासाठी लांब जाण्याची काहीच गरज नाही. तुमच्या समोरच आदर्श आहे, तो म्हणजे पाटील सरांचा आदर्श आहे. पाटील सरांना मी अगदी लहानपणापासून ओळखतोय. पाटील सर काय करत होते मला माहिती आहे. साधा मंडपाचा त्यांचा व्यवसाय होता. 4 पोरं कुठेतरी गोळा करायची, तेही येत नव्हती. वेळ प्रसंगी मुलाखत नाही मिळाली तर स्वतःला काम करावं लागायचं. ते स्वतः काम करताना मी माझ्या डोळ्यात बघितलंय, माझ्या गावात बघितलंय. तेव्हाचे पाटील सर आणि आजचे पाटील सर, माझ्या डोळ्यावरती माझा विश्वास बसत नाही. हा सुद्धा एक खूप मोठा आदर्श आहे. शून्यातून या ठिकाणी हे मोठं संकुल उभा करण्याचं काम पाटील सरांनी केलं. लक्षात ठेवा, त्या पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी एवढं मोठ्या ग्रामीण भागामध्ये संकुल उभं केलं. म्हणजे परिस्थिती कधीच आड येत नसते. लक्षात ठेवा, फक्त एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे जाणीव. जाणीव ठेवा. त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतो. इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये शिकणारा तुमच्या शाळेसारख्या शाळेमध्ये एक विद्यार्थी शिकत होता. घरची परिस्थिती खूप नाजूक होती, ग्रामीण भागामध्ये राहणारा होता. एके दिवशी शाळेतून नोटीस आली की शाळेची सहल जाणार आहे. पाटील सरांनी नोटीस काढली की शाळेची सहल जाणार आहे. पोरगं घरी गेलं. पोरगं सहलीची स्वप्न रंगवायला लागलं. मला सहलीला जायचं आहे. आईला घरी गेल्याबरोबर सांगायला लागलं, आई मला सहलीला जायचंय, शाळेमध्ये नोटीस आली आहे.
आई म्हणाली, नाही रे बाबा, आपल्याकडे पैसे नाहीये, मी रोज कामाला जाते लोकांच्या बांधावरती, कुठून आपल्याकडे पैसे नाही. आई मला जाऊ दे, एवढा वेळ जाऊ दे, पुन्हा कधीच मी म्हणत नाही. आईनं काकूती आलेलं लेकरू पाहिलं आणि आई म्हणाली, ठीक आहे बाबा जा. नुकतेच एका शेजाऱ्याकडून कामाचे आलेले पैसे आईनं कन्वर्टीला ठेवले होते. 50 रुपयाची नोट पोराच्या हातावरती दिली. नोट हातावरती दिल्याबरोबर पोरगं जोर जोरानं उड्या मारायला लागलं. त्याला खूप खूप आनंद झाला. धावतच दुसऱ्या दिवशी शाळेत आलं आणि पहिली या समयाची फीस भरून रिकामा झाला. एवढा आनंद झाला त्याला, सहल कुठे लांब जाणार नव्हती. शेजारच्याच गावाला, दहिपळ सारख्या गावाला खंडोबाची यात्रा होती, तशी एक यात्रा होती आणि त्या यात्रेसाठी ही मुलं जाणार होती. आता उद्या जायचंय, संध्याकाळ झाली. संध्याकाळी आईला म्हणाला, आई आता लवकर झोप, का लवकर उठायचंय, मलाही उठायचंय लवकर, मला सहलीला जायचंय, तूही लवकर झोप, म्हणजे लवकर उठ, मला लवकर जायचंय. काही करायला लागलं पोरगं. आईलाही झोपी घातलं, स्वतःही झोपलं आणि कधी लवकर न उठणारं पोरगं 4 वाजताच उठून बसलं. आईलाही उठवलं, उठ आई लवकर, स्वयंपाक कर, मला सहलीला जायचंय. आईनेही उठली, स्वयंपाक केला. तसं आईला वाटलं की लेकरांना जाता जाता काहीतरी खाऊन जावं. चुलीवरती आई स्वयंपाक करत होती, भाकरी टाकत होती, बाजूला रसरस आरावरती दूध उकळत होतं. तशी पोराची आरोळी, आई लवकर वाढ, दे ताट लवकर, मला सहलीला जायचंय. तसं आईने ताट पुढे ठेवलं, भाकरी अर्धी म्हणून ताटात टाकली, दूध दे लवकर आई, मला जायचंय. तसं आईनं पटकन इकडं तिकडं बघितलं, पण काहीच सापडलं नाही. पटकन हाताने ते रसरस आरावरचं पातेलं धरलं, चर्रकन आईचा हात भाजला, काळजापर्यंत कळ गेली, डोळ्यामधून अश्रुधारा गळगळ व्हायला लागल्या. पोरगं निश्चिंतपणे शांतपणे आपल्या आईकडे बघत होतं. वाढ आई लवकर, दूध वाढ. पुन्हा आईनं ते तसंच पातेलं हातात धरलं आणि दूध वाढलं आणि पोरगं निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवायचं झालं. एकदा आईने डोक्यावरून हात फिरवला आणि पुन्हा एक 50 रुपयाची नोट पोराच्या हातात दिली. बाळा जा, काहीतरी घे, रहाट पाण्यात बस, मिठाई खा. पोरगं शाळेत आलं, सहलीमध्ये गेलं, दिवसभर फिरलं, रहाट पाळणे बघत होतं, मिठाईच्या गाड्याकडे बघत होतं, मुलं काय काय खात होती त्याच्याकडे बघत होतं. दिवसभर फिरलं, संध्याकाळ झाली आणि घराच्या दिशेनं पोरगं निघालं. आई वाटच बघत होती, दारातच होती, कसं माझं लेकरू येईना. दिसल्याबरोबर आईचा चेहरा खुलला आणि आईला पाहिल्याबरोबर पोराचा चेहरा खुलला. पोरगा आईच्या जवळ गेलं आणि आई विचारायली, काय काय केलं बाबा, सांग, काय काय खाल्लंस, रहाट पाळण्यात बसलास का? तसं पोरगं म्हणालं, सगळं सांगतो आई, पहिल्या अगोदर तू डोळे मीट, डोळे बंद कर, उघडायचे नाही, बघायचं नाही. तसे आईने डोळे बंद केले आणि आईला म्हणाला, हात पुढे कर. हात पुढे केले आईने आणि आईच्या हातावरती एक वस्तू ठेवली की ज्या वस्तूला स्पर्श झाल्याबरोबर पुन्हा सकाळी जे डोळ्यातून पाणी आलं होतं तेच पाणी पुन्हा एका डोळ्यातून आलं. काय होतं? त्यांना आणली होती पक्कड, ज्याला आपण सांडशी म्हणतो. सहजच आई म्हणाली, धन्य झाली माझी कूस तुझ्यासारखं पोर माझ्या कुशीत जन्माला. धन्य झाली माझी कूस तुझ्यासारखं पोर माझ्या कुशीत जन्माला आलं. ज्याला स्वतःच्या आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्याची जाण असते, त्याला घराच्या चटक्याची जाण असते. ज्याला घराला बसणाऱ्या चटक्याची जाण असते, त्याला देशाला बसणाऱ्या चटक्याची जाण असते. आणि अशा प्रकारची मुलं निर्माण होणं ही खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे. सर, तुमच्या शाळेतली मुलं खूप हुशार आहेत, खूप हुशार आहेत, चांगली आहेत. गेल्या वर्षीचा निकाल 100%, यावर्षी 100% निकाल लागणार. म्हणून मला फक्त विवा शिरवाडकरांची एक कविता आठवली. विवा शिरवाडकर कवितेमध्ये म्हणतात, उद्या तुम्ही माझी विद्यार्थी होणार आहात. माझी विद्यार्थी शाळा सोडून जाणार. असाच एक माझी विद्यार्थी आपल्या गुरुकडे येतो आणि माझी विद्यार्थी आपल्या गुरुकडे आल्यानंतर सहज तो म्हणतो, का येतो त्याचं कारण सांगतो. तो संसारिक जीवन जगत असतो, बायका मुलं बाळ सगळं कुटुंब त्याला असतं. एक दिवस असा येतो, प्रचंड पाऊस पडतो, प्रचंड पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो, नदीला महापूर येतो. तो महापूर गावामध्ये शिरतो, सगळं गाव वाहून जातं. आणि मग त्याला आठवण येते पाटील सरांच्या संकुलातील शिक्षकांसारख्या
कारण त्यांनी कसं जगावं हे शाळेत असताना शिकवलं होतं. आलेल्या संकटाला तोंड कसं द्यावं हे त्या शिक्षकांनी शिकवलं होतं. आणि म्हणून तो माझी विद्यार्थी आपल्या गुरुजीकडे येतो आणि काय म्हणतोय बघा, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, वरती पाहुणी बोलला, गंगा माही पाहुणी आली गेली घंट्यात राहून, सर रिकाम्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. कारभार गेला घेऊन संगे लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. त्या गुरुजींना असं वाटलं हा माझा विद्यार्थी आहे, घर वाहून गेले, याला काहीतरी पैशाची गरज आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. ज्यावेळी गुरुजींनी खिशात हात घातला त्यावेळी तो हसत उठला आणि काय म्हणतो बघा, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात घेऊन फक्त लढणा. तुमच्या मुलांना खरं म्हणजे फक्त आणि फक्त लढ म्हणण्याची गरज आहे. मला या ठिकाणी सर तुम्ही बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. मला व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार. आई वडील गुरुजन सगळ्यांचं नाव या ठिकाणी इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करावं. जीवनामध्ये खूप मोठं व्हा, खूप मोठं व्हा, परंतु खूप मोठं होत असताना एक माणूस म्हणून जगायला कधीच विसरू नका, ही एक तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. जिद्द ठेवा आणि 21 फेब्रुवारी 2025 मध्ये चालवणाऱ्या या परीक्षेला सामोरं जा. त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. अशी तुमची भविष्यामध्ये सुद्धा प्रगती होत राहो, या शिक्षण संकुलाची सुद्धा अशी प्रगती होत राहो. या शिक्षण संकुलासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण